विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर संस्थानचे सहअध्यक्ष श्री गैनाथ महाराज तथा नाथ संस्थान औसा येथील अध्यक्ष श्री गैनाथ महाराज हे प्रतिवर्षीप्रमाणे नवरात्र महोत्सव या निमित्तानं हवन करतात। ह्या हवनाचं काय महत्त्व आहे हे आपण प्रत्यक्षात श्री गैनाथ महाराज आपल्या सोबत आहेत, आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून। महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात जिथं जिथं हिंदू राहतो तो हिंदू आपापले सण खूप मोठ्या प्रमाणे साजरा करत असतो। पण नवरात्र हा सण अतिशय उत्साहाने व मोठा साजरा करतात। या नवरात्रामध्ये अनेक प्रकारच्या उपासना केल्या जातात। कोणी पायात चप्पल न घालता 9 दिवसाची उपासना करतो, कोण निरंकार म्हणजे 9 दिवस काहीही न घेता उपवास करतो, काही जण आपल्या पोटावरच घट घालून घेतात व एके ठिकाणी 9 दिवस झोपून राहतात, काही जण दररोज जाऊन देवीचं दर्शन घेण्याचा त्यांचा नित्यनेम असतो, काही जण कुमारिका पूजा करत असतात, काही जण बटुक पूजा करत असतात, काही लोक उपवास करतात, काही लोक एक भुक्त राहून उपवास करतात, काही लोक दुधावर राहून उपवास करतात। अशा अनेक प्रकाराने देवीची उपासना करत जाते। पण समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र औसा इथे गेल्या अनेक वर्षापासून आईची उपासना यज्ञाच्या माध्यमातून केली जाते। कलौ चंडी विनायकम, आईला यज्ञ हा खूप आवडतो आणि म्हणून आपण पाहत असताल जेव्हाही कधी माणसाला ज्ञान आणि वैराग्याची जर प्राप्ती पाहिजे असेल तर तो सप्तशती ग्रंथाकडे जातो। त्याला जर एखादा जर संकट आला असेल तरीही तो सप्तशती ग्रंथाकडे जाऊन त्याचं हवन पारायण करत असतो। आज आपल्याला जागोजागी नवचंडी होत असलेली आपण सातत्यानं बघतो। याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत। पहिली एक नवचंडी म्हणजे 9 पाठ सप्तशतीचे करायचे। ही सप्तशती मार्कंडेय ऋषींनी लिहिलेली आहे। याच्यामध्ये एकूण 700 श्लोक यामध्ये आहेत व त्याच्यावर ब्राह्मण त्याचे एकूण 9 पाठ करतात व 10व्या पाठाचं त्याचं हवन करतात। आणि काही वेळेस काही जण शतचंडी करतात, 100 पाठ करून 10 पाठाचं हवन करतात, काही जण सहस्र चंडी करतात व काही जण आयुत चंडी करतात, काही जण लक्ष चंडी करतात व काही जण कोटी चंडी करतात। आमच्या पाहण्यामध्ये महाराष्ट्र तेलंगणाचे जे मुख्यमंत्री झाले KCR यांनी जो लक्ष चंडीचा याग केला तो संपूर्ण भारतामध्ये एक लक्षवेधी म्हणून यज्ञ ठरला। त्या यज्ञाचं दर्शन मिळणं सुद्धा अतिशय दुर्लभ आहे आणि त्या यज्ञाचं दर्शन बऱ्याच भारतीयांना त्यावेळेस प्राप्त झालं। पण असं सांगतात की एकूण आपल्याकडे काही गुप्त नवरात्र आहेत, काही उघड नवरात्र आहेत। आपल्याकडे जे अश्विन मास असेल, पौष मास असेल आणि चैत्र मास असेल या सगळ्या आपण उघड नवरात्र असतात। काही नवरात्र आषाढातली असेल, माघातली असेल, या गुप्त नवरात्र असतात। पण गुप्त नवरात्र असो किंवा सर्व प्रचलित नवरात्र असो त्यामध्ये देवीची उपासना केली जाते। असं देवी भागवतामध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला जर कोटी चंडी यज्ञाचं जर पुण्य पाहिजे असेल तर आपण नित्य नवचंडीचा याग करावा। नित्य नवचंडीचा याग म्हणजे एकूण आपण रोजचे 10 पाठ करायचे, एका पाठाचं आपण हवन करायचं। आज आमच्याकडे आदरणीय पुरुषोत्तमाचार्य जोशी ज्यांनी भारतात तर अनेक ठिकाणी शिकवलंय पण परदेशात सुद्धा जाऊन गुरुजींनी खूप छान विद्या ग्रहण केलेली आहे आणि ते यजुर्वेदी आहेत। त्याने त्यांचं अध्ययन नाशिकला गोडसे गुरुजी यांनी
त्यांच्याकडे त्यांचं अध्ययन परिपूर्ण झालेले आहेत. त्यांचे समवेद सहकारी ज्यांना वेदाबद्दल अतिशय आस्था आहे, निष्ठा आहे आणि अतिशय तंतोतंत सगळे नियम पाळायचे प्रयत्न करतात, ते आमचे शुभम देव, ज्यांना आम्ही एक आदरणीय एक पुढच्या पिढीतलं एक चांगलं तरुणांचं स्थान म्हणून बघतो, तेही आज इथं आवर्जून या सप्तशतीच्या हवनाला उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समवेत उमेश देव हे सुद्धा आवर्जून आलेले आहेत, कारण ब्राह्मणाची संख्या पाठाला विषम संख्यामध्ये असावी अशी सांगितल्यामुळे इथे हे 3 ब्राह्मण मिळून सगळे रोजचे पाठ करतात. त्यांच्या मदतीला औषधीतील आमचे भास्कराचार्य आज आवर्जून इथं त्यांच्या मदतीला सहकार्याला उपस्थित राहतात आणि आमच्या समवेत चिरंजीव श्रीरंग गहिनीनाथ महाराज हे असतात. त्यांचे चिरंजीव आमचे गीतेश्वर महाराज असतात. आशीर्वाद द्यायला वीरनाथ महाराजांपासून ते पूज्य गुरुबाबा महाराजांच्या पर्यंत सर्वांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला नित्य पोहोचतात. तर आमच्याकडे रोज नित्य नवचंडीचा याग होतो. याला संपूर्ण आईची कृपा म्हणावी लागेल. आणि ही जी सर्व ब्रह्मवृंद एवढे अतोनात कष्ट करतात. आमच्या इथे शतचंडी ही पूर्ण होते. आज या 10 दिवसामध्ये म्हणजे 9वी पर्यंत आम्ही 100 पाठ आईचे करतो आणि 10 पाठाच्या हवनाचं हवन करतो. रोज बटुक पूजन केलं जातं, रोज कुमारिका पूजन केलं जातं व अष्टमीच्या दिवशी किंवा 9वीच्या दिवशी परत कुमारिकेचं पूजन करून पंचपक्वान्नाचं जेवण आम्ही 9वीच्या दिवशी देऊन सर्व कार्यक्रम हा संपवतो. हा एक भव्य दिव्य आणि खूप अतिशय मोठा असा यज्ञाचा कार्यक्रम आहे. पण याच्यामध्ये खूपच नियमाची शिस्त व कडक नियम असल्यामुळे याला अतिशय शिस्तीत सर्व ब्रह्मवंत करतात आणि हा यज्ञ औषाच्या पवित्र स्थानामध्ये होतोय. त्यामुळे खूप एक मोठा आनंद आहे. मी आईच्या चरणी अशी प्रार्थना करतो, माझ्या गुरुगादीच्या चरणी अशी प्रार्थना करतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी होत आहे, त्यामुळे संपूर्ण शेतकरी व जनसामान्याचे जीवन हे हवालदिल झालेले आहे. संपूर्ण शेतकऱ्यांचे पीक हे उद्ध्वस्त झालेले आहेत. मी आईच्या चरणात अशी प्रार्थना करतो, आई तूच कुपुत्र जाय ते क्वचिदपि कुमाता न भवती. आई ही सगळ्या मुलांना सांभाळणारी आहे. तू आम्हाला सांभाळ, तू आमचं पालन पोषण कर. आमच्यावर येणाऱ्या सगळ्या दुःखाचा संकटाचा आई तू नाश कर. सगळ्या शेतकऱ्यांना सर्वांची शेती आणि सर्व लोकांचे जीवन हे सुरळीत आनंदित ठेव. एवढीच या निमित्ताने मी आईच्या चरणी प्रार्थना करतो. हिंदू धर्मामध्ये अनेक देव आहेत, परंतु आई या देवस्थानाला लोक मानतात. तर त्या आईचं नेमकं काय महत्व आहे आपण सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्याकडून जाणून घेऊयात. महाराज, आईचं नेमकं काय महत्व आहे की जेणेकरून लोक आईला जास्त म्हणतात? आईशिवाय जगात मोठं असं दैवत नाही. आपल्या मुलाची किती जरी अपराध असले तरी पोटात घालणार ती आईच असते. आईचे एकूण 3 स्वरूप आहेत, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. आपण जर या 3 रूपाकडे जर बघितलं तर जग या 3 रूपामध्ये एकच रूपात अंतर्धान पावलेलं आहे, ते म्हणजे आई. आज आपण बघतो माणसाला आईला बघितलेला असेल नसेल, काटा टोचला तर पहिल्या सुरू त्याच्या तोंडात वाक्य येतं, आई ग. आम्ही म्हणून पांडुरंगाला जसं बाप म्हणतो तसं पांडुरंगाला आम्ही आई सुद्धा म्हणतो. तू माझी माऊली, मी तुझे लेकरू, नको दुरी धरू विठा आई. आम्ही पांडुरंगाला सुद्धा आम्ही आईच म्हणतो. आणि शेवटी असं म्हणतो, नामा म्हणे आई धावलवलाही, बुडतो हे चिंता डोही काढी मज. म्हणून असं म्हणतात, शंकराचार्यांनी म्हणलंय, कुपुत्रो जायते
क्वचिदपि कुमाता न भवती. कुपुत्र जन्माला येऊ शकतो, पण कुमाता कधीच जन्माला येऊ शकत नाही. म्हणून आई ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून आईची उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि आईला एकदा नुसती हाक मारली, हाके सरशी उडी, धावोनिया स्तंभ फोडी, ऐसी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून. विठाई म्हणलंय म्हणजे विठोबाला सुद्धा आई म्हणूनच संबोधलेलं आहे. म्हणून आई ही सर्वश्रेष्ठ जगात आहे. म्हणून असं म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. आपल्या लेकराकडून कसल्याच प्रकारे लाभाची अपेक्षा न करता प्रेम करणारी म्हणजे ती आई. म्हणून आई ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. आता ह्या नवरात्र निमित्त 9 दिवसात 9 कलरच्या साड्या घालण्याचा प्रथा चालू आहे. तर खरोखरच नवरात्रीमध्ये 9 साड्याचे 9 कलर घालणे कितपत योग्य आहे हे सद्गुरू गहिनीनाथ महाराजांकडून आपण जाणून घेऊयात. महाराज काय सांगाल ह्या साड्याबद्दल? कसं आहे, एकूण 9 देवी ग्रंथात सप्तशतीत उल्लेख आहे. प्रथमम शैलपुत्रीच, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती, कुष्मांडेती, चतुर्थकम पंचमम स्कंदमातेती, षष्ठम कात्यायनीतीच, सप्तमम कालरात्रीती, महागौरीती, चाष्टमम नवमम सिद्धिदात्रीच, नवदुर्गा प्रकीर्तिता. कसा आहे, ग्रंथामध्ये कोणता रंग वापरावा किंवा 9 दिवसाचा ट्रेंड आहे असं माझ्या वाचण्यात आलं नसेल. ज्यांच्या वाचण्यात आलं असेल ते कदाचित दिले असतील. पण मी जसं बघतो आता, जसं सोमवार, आता त्यांनी सोमवारी काल पांढरा रंग दिला, तर सोमवारचा रंग हा पांढराच आहे. त्याच्यामुळे सोमवारी पांढरा, मंगळवारी लाल, बुधवारी हिरवा, गुरुवारी पिवळा, शुक्रवारी पांढरा, शनिवारी कोणताही रंग चालतो. कोणताही म्हणजे शनीला निळा किंवा काळा चालतो आणि केतूला मिक्सचर चालतो, सगळ्या अंगाचा मिक्स रंग चालतो केतूला. आणि रविवारी परत लाल रंग चालतो. हे असा या लोकांचा उद्देश आहे का त्यांनी खरंच कुठल्या ग्रंथातून चिंतन केलेलं आहे याची मला कल्पना नाही. पण समजा असेल नसेल, ही पण एक उपासना आहे. आपण चांगली उपासना याची करावी. आपण वादात पडू नये असं मला निश्चितपणे वाटतंय. आपल्याला जर करू वाटलं तर आपण करायचं, न करू वाटलं तर आपण सोडून द्यायचं. पण आपण आपल्या उपासनेमध्ये वाद घेऊन शंका करायचा नाही. शंका का करायची नाही? संशयात्मा विनश्यती. ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला एक वाक्य सांगितलंय, म्हणून संशया ऊन थोर, अनिक नाही पाप घोर, हा विनाशासी वागुर प्राणियासी. म्हणून आम्ही संशयात पडत नाही. आपल्याला पटलं करायचं. आज आम्ही ग्रंथ वाचतो, ग्रंथामध्ये आम्हाला सप्तशतीचं यज्ञाचं महत्व आहे, आम्हाला ते पटतंय म्हणून आपण करतो. ज्याला पटत असेल ते करत असतील, ज्यांना पटणार नाही ते करणार नाही. बरं, ज्यांनी सांगितलंय त्यांची काही जबरदस्ती नाही आहे. सांगणं हे आमचं काम आहे, ऐकणं न ऐकणं हे तुमचं काम आहे. रामकृष्ण हरी. आज आपण नाथ संस्थान औसा येथे सद्गुरू गहिनीनाथ महाराजांकडून अनेक विषयावर त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे. याबाबत आपण नवरात्र निमित्त, कलर निमित्त आणि अनेक बाबतीत आपण हे जाणून महाराजांकडून घेतलं आहे. कॅमेरामॅन प्रकाश, रमेश लोंढे, द रिंगण लाईव्ह, औसा.